मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, शिवजयंतीचे औचित्य साधून आपण आज एक शिवगंगाच्या मावळ्यांनी आज एक आगळा वेगळा प्रोग्राम करण्याचे ठरवलंय, कार्यक्रम करण्याचे ठरवलंय आणि त्यासाठी आपण आज सगळीकडे जमलो आहोतच आणि अजून बरेच मावळे इकडे जमलेले दिसतात मला आणि बरेच अजून यायचे बाकी आहेत, घोडदौड चालू आहेच। पण तत्पूर्वी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करून घेणार आहोत। गणेशाची आणि रंगभूमीची आराधना झालीच पाहिजे आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय MSRD चे डेप्युटी डायरेक्टर श्री आशुतोष राठोड यांना, काशवाला आणि संगराजकर सगळ्यांनी स्टेजवर यायचं, जोरदार गायनी आपल्याशी भाष्य करणार आहेत। त्यानंतर संजय गोविलकर लिखित रिचार्ज या पुस्तकाची पुनरावृत्ती आज इथे प्रकाशित होणार आहे। त्या व्यतिरिक्त शिवजयंती असताना शिवाजी महाराजांशी निगडीत मला शिवाजी व्हायचंय हे पुस्तक आमचे जीवनरंगाचे सदस्य विनोद मिस्त्री लिखित आहे, त्याचं प्रकाशन आज होणार आहे। आणि त्याबरोबरच एक दुग्ध शर्करा योग म्हणून मराठी बिझनेस क्लब या संस्थेचे जे मासिक आता आपण प्रकाशित करणार आहोत त्याचं मृगपृष्ठाचं इथे प्रकाशन होणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी जीवनरंग बेसिकली काय आहे ती थोडक्यात एक ओळख करून घेऊया। जीवनरंग संस्था एक 7 वर्षापूर्वी काही मित्र एकत्र आले सवंगडी आणि त्यात संजय गोविलकर यांनी यांच्या डोक्यात हा कन्सेप्ट होता। मुळात ते त्यांच्या गावामध्येच प्रेत जमिनीवर जाळली जायची, प्रेतांची हेळसांड व्हायची, लाकूड जास्त जात आहे वगैरे हे त्यांना कळायला लागलं। शवदाहिनी नाहीये मुळात, हा प्रॉब्लेम त्यांच्या नजरेमध्ये आला। तर त्यांनी हा कन्सेप्ट आमच्यासमोर मांडला की आपण असं काहीतरी करू की गावागावामध्ये शवदाहिनी लागेल आणि त्यातूनच जीवनरंगाची स्थापना म्हणजे तो कन्सेप्ट ऍक्च्युअल असतो तिथूनच इव्हॉल्व्ह झाला आणि तिथून पुढे जीवनरंग संस्था सुरू झाली। तर जीवनरंग संस्थेअंतर्गत आपण जीवन रिचार्ज हा कार्यक्रम राबवतो। म्हणजे पेड सेमिनार्स असतात, फायनान्शियल फ्रीडम, मला शिवाजी व्हायचं आहे, कॉर्पोरेट शिवाजी, असे पेड सेमिनार्स घेऊन त्यातून जो निधी उभा राहतो त्यातून आपण गावागावामध्ये शवदाहिनी लावण्याचं काम करतो, हे सांगायला मला अभिमान वाटतो। त्यानंतर भारतीय जनरली आता आपण बघतो बाहेर जाती भेदावरून खूप दंगली किंवा खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात। तर आपण सगळे भारतीय आहोत, भारतीय ही जात आपण का लावू नये हा एक कन्सेप्ट संजय गोविलकरांच्या मनामध्ये होता आणि त्यांनी स्वतः तो फॉलो करायला सुरुवात केली। त्यांनी त्यांच्या मुलाची जात त्यांच्या ऑफिशियल सर्टिफिकेटवर भारतीय म्हणून लावले, त्यामध्ये कुठेच ओपन किंवा ओबीसी असे कास्ट लावले नाही। त्यातूनच आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आलो, कारण कुठलाही जेव्हा मोठा आतंकवादी हल्ला आपल्याकडे होतो किंवा कुठलाही मोठा प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण जनरली एकत्र असतो। म्हणजे लाईक जेव्हा इंडिया वर्ल्ड कप मध्ये खेळते तेव्हा आपण सगळे इंडियन असतो आणि जेव्हा इंडिया IPL मध्ये खेळते तेव्हा आपण सगळे मुंबईकर असतो, तसा तो कन्सेप्ट आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपण भारतीय म्हणून एकत्र येणे ही गरजेचं आहे। त्यासाठी भारत जोडो हा कन्सेप्ट जीवनरंगाने इंट्रोड्यूस केला। त्यानंतर देहदान, रक्तदान असे कन्सेप्ट जीवनरंग राबवतो आणि त्या व्यतिरिक्त जीवन प्रवाह आपण आज ज्या प्रोग्रामला आहोत हा फ्री सेमिनार बेसिकली असतो की जे मोठे जनरली तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस मिळवायचं असेल, पुढे जायचं असेल तर ते योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनातूनच साध्य होऊ शकतं आणि त्यासाठी असे मोठे व्यक्ती स्टेजवर बोलून त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला काही शिकायला मिळेल का, यासाठी हा फ्री कन्सेप्ट हा फ्री प्रोग्राम जीवनरंग राबवतं। या कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत डॉक्टर अभय बंग, ऍड गुरु भरत दाभोळकर, पद्मश्री पद्मजाताई फेनानी जोगळेकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि असे बरेच दिग्गज आतापर्यंत स्टेजवर येऊन गेलेले आहेत आणि आजही आपण त्यातलाच एक कन्सेप्ट म्हणजे राजेश सर, विनोद मिस्त्री आणि उज्ज्वलाताई हे 3 जण आपल्यासाठी बोलणार आहेत। तर आजचा प्रोग्राम पुढे जायचे ऍक्च्युअल आय एम नॉट अ पर्सन की मी याच्या पुढे तो प्रोग्राम कंटिन्यू ठेवणार आहे, कारण तुम्ही ज्यांना ऐकायला आलेले आहात त्यांचं मुळात इकडे इंट्रोडक्शन होणं गरजेचं आहे। गेली 20 वर्ष IT क्षेत्रामध्ये काम करणारे सेंट एंजेलोस कम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे आणि विद्यार्थी घडवणारे आणि मुळात त्यांना आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूपच रिस्पेक्ट आहे। ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात।
आणि स्वतःला सोशल अंतर्प्रणर म्हणजे ऍक्च्युअल ते सोशल अंतर्प्रणर आहेत आणि तसे ते वागतात सुद्धा. तर आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया ज्यांना तुम्ही ऐकण्यासाठी स्पेशली आलेले आहात. ऐकलेलो राजेश आतायडे, त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. पुढचं नाव सांगताना मला अतिशय आनंद पण होतोय. बेसिकली जीवनमध्ये आम्ही सगळे इमोशनल असल्यामुळे एकत्र आहोत असं म्हटलं तरी चालेल. हे माझे मोठे बंधू गेली 12 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्नेहसंबंध, मानसिक बुद्धिमत्ता, शिवाजी महाराजांची तत्व आणि त्यांचा जीवनात वापर यावर कित्येक सेमिनार त्यांनी घेतलेले आहेत. आणि ज्यांच्या पहिल्याच पुस्तकाचं म्हणजे हा स्पेसिफिकली आम्हाला सगळ्यांनाच अभिमानाचा दिवस आहे, ज्यांच्या पहिल्याच पुस्तकाचं आज प्रकाशन आहे, त्यांचं आपण जोरदाराने स्वागत करतोय. विनोद अनंत मेस्त्री. व्यक्तीस जीवनगंगेचेच एक सदस्य आपल्याकडे आहेत. गेली 20 वर्ष आकाशवाणी, दूरदर्शन आणि अनेक जाहीर कार्यक्रम यातून त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. मटा, लोकसत्ता, सामना, सकाळ अशा लोकप्रिय वर्तमानपत्रातून त्यांची गेली 20 वर्ष लेख येत आहेत. मिती क्रिएशनच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. अमेय क्रिएशनच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम त्या आकाशवाणीवर राबवत असतात. त्यातलाच आजचा एक प्रोग्राम आहे. आजची जी मुलाखत आहे ती FM गोल्ड या वाहिनीवर 5 एपिसोड त्याचे टेलिकास्ट झाले होते आणि शिवाजी महाराज त्यांचे तत्व आणि ते कॉर्पोरेट जगतामध्ये कसे वापरले जाऊ शकतात याचा एक सांगड घालून ते आपण प्रोग्राम केला होता. यांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. रचना संसद स्कूल ऑफ म्युझिक अँड ऍक्टिंग याच्या त्या प्रिन्सिपल आहेत. तर जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे उत्तराताई मोने यांचं. पुढील सूत्र आता उत्तराताईंना सोपवून मी आपल्याला नेहमीच प्रेरणादायक अशा आहेत. एकूणच शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ज्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या, एकतर ते उत्तम रचनाकार होते, आदर्श राजा होते आणि आपल्या जनतेला दुःख होऊ नये, आपल्या जनतेला कोणताही त्रास होऊ नये हे नेहमीच त्यांना वाटत आलं. आणि खऱ्या अर्थाने महानायक ते होते आणि म्हणून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न हे केवळ पाहिलं नाही तर ते पूर्ण करून दाखवलं. आणि असे आपले शिवाजी महाराज आज अनेक वर्ष लोटली तरी त्यांची किमया ही अजूनही जागृत आहे. आणि मला असं वाटतं की त्याच किमयेतून एक वेगळी प्रेरणा आज आपल्याला मिळणार आहे. जरी आपण इथे लिहिलेलं असलं की शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योजकता, तरी सुद्धा राजेश सर आणि विनोद, मला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य माणसाने सुद्धा, मग तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करणारा असो, त्याने शिवाजी महाराजांची नीती ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपली नीती ही आखली पाहिजे, स्वतःची नीती आखली पाहिजे. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर अनेक गोष्टी आज सोप्या होऊ शकतात असं नेहमीच वाटतं. विनोद, मला असं वाटतं की आपण विषयाला सुरुवात करताना शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. बरं, केवळ ते स्वप्न पाहून थांबले नाही, त्यांनी ते पूर्ण केलं. त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. एक विजन, एक दृष्टिकोन त्यांच्या समोर होता. हा दृष्टिकोन नेमका कसा होता त्याबद्दल सांगशील? जरूर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याचदा बोललोय, पण मला स्टेजवर फिरायची सवय आहे. आज पहिल्यांदा मी बसून बोलतोय. यापूर्वी अशी बरीच प्रकाशनं झाली इथे पुस्तकांची, तेव्हा मी इथे निवेदन करत होतो आणि आज मला खूप आनंद वाटतोय की आज माझं पुस्तक प्रकाशित होत आहे. आणि त्या निवेदनापासून आतापर्यंत माझ्या सोबत असलेले बरेच लोक इथे आहेत. तर स्वप्न, मी यासाठी हे सगळं सांगतोय की माझं हे एक स्वप्न होतं, मला शिवाजी व्हायचं पुस्तक लिहिणं, आणि महाराजांचीच प्रेरणा घेऊन आपण ते केलेलं आहे. महाराजांच्या काळातला जर विचार केला स्वप्नांच्या बाबतीत, म्हणजे आज मी काही खूप असे बघतो, बरेच उद्योजक बघतो जे उभे राहतात आणि काही वर्षानंतरच त्यांचा जो काही प्रश्न असतं ते कोसळतं, एका लेवलपर्यंत ते प्रगती करतात किंवा त्यांना तो स्ट्रगल सहन होत नाही. ते सगळे असे म्हणतात की आम्हाला बिझनेससाठी जे वातावरण हवं, जे उद्योग करण्यासाठी जे वातावरण हवं, प्रतिकूल वातावरण हवं, ते मिळत नाही. महाराजांच्या बाबतीत जर आपण सगळ्यांनी विचार केला तर त्यांच्या काळामध्ये त्यांची जी परिस्थिती होती
मूळ भारतीयांची सत्ता संपूर्ण भारतावरून निघून गेली होती. हे 4 शाह्यांमध्ये भारत विभागलेला होता. मुघलशाही असो उत्तरेकडची, दक्षिणेकडे कुतुबशाही असो, आदिलशाही असो किंवा निजामशाही असो, आणि त्यात इंग्रज, पोर्तुगीज, डच या लोकांनीही आक्रमणं सुरू केली होती. त्यांनीही भारत एका बाजूने खायला सुरुवात केली. तर या परिस्थितीमध्ये तिथे पराक्रमी सरदार नव्हते असं नव्हतं. पराक्रमी सरदार होते. त्यांच्या पराक्रमाच्या ज्या काही तलवारी होत्या त्या फक्त बादशहासाठी गाजत होत्या. कुणाच्याही मनात एक किंचितही विचार शिवला नसेल स्वप्नात सुद्धा की आपण स्वतःचं राज्य निर्माण करू शकतो. भले आपण आज जे आहोत ते आपण वंशज आहोत राजांचे, म्हणजे काही काळांपूर्वी आपल्या पूर्वजांनी इथे राज्य केलेलं आहे हे सगळे विसरून गेले होते. तर या परिस्थितीमध्ये जेव्हा अत्यंत दयनीय अवस्था आहे, म्हणजे प्रजेची सुद्धा अवस्था तितकीच खराब आहे. प्रजेमधला स्वाभिमान जो आपण प्रकार बोलतो तो सगळा निघून गेलेला आहे. म्हणजे जे आहे ते सहन करायचं आणि असंच चालायचं. यापूर्वी असंच चालत आलंय आणि याच्या पुढे असंच चालत राहणार ही वृत्ती त्यांनी स्वीकारली होती. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या, आपण बोलतो की 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं. किती जणांना ऍग्री आहे? शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वप्न, जे आपण स्वराज्य स्थापनेची शपथ खाल्ली असं किती जणांना वाटतं? आम्हाला म्हणतो असं त्यांनी सुरुवात केली असं आपण म्हणतो. मी म्हणेन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वप्नाची सुरुवात वयाच्या 11-12व्या वर्षापासून केली. आपण बोलतो जो तोरणा किल्ला जिंकला किंवा पहिले 2-3 किल्ले जिंकून त्यांनी आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं, ते जाहीर डिक्लेरेशन होतं. पण शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न जे रुजवायला सुरुवात केली ती 11व्या-12व्या वर्षापासून. पुणे आणि सुपे जे अगदी उद्ध्वस्त झालेलं शहर आहे ते पुनर्वसित करायचं, म्हणजे तिकडून पळून गेलेल्या लोकांना परत आणायचं. तिकडे जे हिंस्र जनावरं आहेत त्यांचा सगळा त्यांचा नायनाट करून किंवा त्यांचा बंदोबस्त करून, चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करून, लोकांना कर्ज पुरवून, लोकांना सलगी देऊन तिथे ते राज्य स्थापने, ते पुणे आणि सुप सुधारायचं. इथपासून 12 मावळचे लोक एकत्र करायचे आणि तानाजी मालुसरे असोत, बाजी पासलकर असोत अशा लोकांना एकत्र आणून काहीतरी अद्वितीय पराक्रम पार पाडायला सुरुवात करायची. मी बोलेन ही त्या स्वप्नाची सुरुवात होती. म्हणजे आज आपण बोलतो 15व्या-16व्या वर्षी स्वप्न पाहिलं, पण नाही, त्यांनी हे स्वप्न 11व्या-12व्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे पूर्ण करण्याची. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की त्यांचा स्वप्नाबद्दलचा दृष्टिकोन काय होता. एकंदरीत आपण जर त्यांच्या स्वप्नांचा अभ्यास केला तर कोणतेही स्वप्न बघताना मला वाटतं 6 गोष्टी खूप गरजेच्या असतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण असं म्हणतो की माझं स्वप्न आहे की मला एक नोकरी मिळवायची, मला एक फ्लॅट घ्यायचा, एक काही बंगलो असेल माझा, सेकंड होम, म्हणजे मी मरेपर्यंत, माझ्या मुलांचं मी व्यवस्थित शिक्षण केलेलं असेल वगैरे वगैरे. म्हणजे आपण त्यांना स्वप्न म्हणतो जे आपल्यापर्यंतच जगतं आणि आपल्यानंतर ते संपून जातं. मला नाही वाटत की आपला फोटो पुढच्या 3 पिढ्यांनंतर कोणी लावेल घरी. याने काय केलं मला माहित नाही, फक्त आमच्या आजोबांचं भलं केलं होतं या बंधोबांनी, त्याच्या पलीकडे काही केलं नाही. पण मला असं वाटतं प्रॅक्टिकली की आपलं स्वप्न जे आहे ते आपल्या नंतर सुद्धा जगायला हवं. म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत ताई हा गैरसमज आहे की शिवाजी महाराजांचं स्वप्न जे होतं ते फक्त 1680 म्हणजे त्यांचा मृत्यू होईपर्यंत टिकलं. आणि असे बरेच लोक बोलतात शिवाजी महाराजांनी काय उभं केलं, त्यांनी उभं केलं ते किती वर्ष टिकलं, त्याच्यानंतर सगळं विस्कळीत झालं. नाही, आपण जर त्यांच्या राज्याचा विचार केला सुरुवातीचा, शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं राज्य जे 1818 पर्यंत मराठ्यांनी वाढवलं, 70% भारत त्यामध्ये सहभागी होता. म्हणजे पूर्ण 70% भारत मराठ्यांनी जिंकलेला होता. अटकेबार झेंडे त्यांनी लावले होते. म्हणजे त्यांचं स्वप्न हे फक्त त्यांच्या 50 वर्षापुरतं, म्हणजे त्यांचं जर आपण प्रॅक्टिकली लाईफ पाहिलं 38 वर्ष त्यांची ऍक्टिव्हेटेड, तेवढंच त्यांचं स्वप्न नसून ते 1818 पर्यंत टिकलं. म्हणजे त्यांच्या स्वप्नासाठी प्रजा 27 वर्ष त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा लढत होती औरंगजेबाशी, आणि औरंगजेब हे स्वराज्य जिंकू शकला नाही. मग ही त्या स्वप्नाची व्याप्ती आहे. मग ते स्वप्न फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित होतं का? तर नाही. त्यांनी एक स्वप्न पाहिलं, एक राज्य निर्माण करायचं ज्या राज्यामध्ये लोकांचं भलं असेल, कल्याण असेल, आणि ते त्यांच्यानंतर सुद्धा टिकलं. म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एखादं स्वप्न पाहताना ते स्वप्न आपल्यानंतर पण टिकेल का हे बघणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वप्न जे मी आज पाहतोय ते पूर्ण करण्यासाठी जे काही काम पडेल ते मी करायला तयार आहे का. मग त्यासाठी दिवस रात्र एक करायला ते तयार आहे का. म्हणजे त्या कामाचं मला वेळ असलं पाहिजे, जे शिवाजी महाराजांना होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला त्यांनी अखंड आयुष्य, म्हणजे एक त्यांचं जर तुम्ही प्रकरण पाहिलं आग्र्यावरून सुटका, तर आग्र्यावरून रायगडापर्यंतचा 1700 मैलाचा प्रवास 25 दिवसात रोज 60-70 मैलाची घोडदौड करून त्यांनी पूर्ण केला. मी म्हणतो ही घटना म्हणजे हे वेळ असलेले महाराजच करू शकत होते. स्वराज्याचं वेळ असलेले महाराज करू शकत, ते प्रत्येकाला जमण्यासारखं नव्हतं.
ही दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती त्या पर्टिक्युलर गोष्टीचं मला वेळ असलं पाहिजे. मी आज जे काम करतोय ते मला नैसर्गिकरित्या प्रोत्साहित करतंय का हे करण्यासाठी. म्हणजे मी अगदी सकाळी उठून बस मला या कामासाठी जायचंय फाडकन अशी जाग येते का की मला हे काम आज पूर्ण करायचंय, तर मग ते वेळ आपल्यामध्ये आहे, तर ते स्वप्न आपलं योग्य आहे जे महाराजांचं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता. म्हणजे माझं जे स्वप्न मी बघतोय त्यामध्ये माझी बुद्धिमत्ता मला पणाला लावता येते का. महाराजांचे सगळे प्रसंग तुम्ही जर पाहिले म्हणजे अगदी 12 मावळचे लोक एकत्र करण्यापासून 11व्या वर्षी भले कुणाच्या मार्गदर्शनाखाली, पण ते करताना आणि वरून अगदी एंडपर्यंत जेव्हा ते मृत्यूशय्येवर होते तेव्हा सुद्धा इंग्रज पोर्तुगीजांशी लढायांचे त्यांचे मनसुबे चाललेले होते. इथपर्यंत प्रत्येक घटना बघा, त्या प्रत्येक घटनेमध्ये महाराजांनी आपली बुद्धिमत्ता पणाला लावलेली आहे. मग ते सोशल इंटेलिजन्स असो, ते राजनीतिक बुद्धिमत्ता असो, लोक जोडण्याची असो, सगळ्यामध्ये युद्धनीती असो, या प्रत्येक नीतीमध्ये त्यांनी आपली बुद्धिमत्ता पणाला लावलेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं जे आपण करतोय ती इतरांची पण गरज आहे का, म्हणजे इतर समाजाची गरज आहे का. आज आपण म्हणतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष प्रजा लढली. का लढली? त्यांना का लढावं असं वाटलं? त्यासाठी स्वप्न महाराजांचं होतं. एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नासाठी इतक्या लोकांनी आपले प्राण का हे केले, बलिदान केले पाहिजे, इतक्या लोकांनी का लढता लढता गेलं पाहिजे? कारण तिकडच्या प्रत्येकाला ते राज्य हे स्वतःचं राज्य वाटत होतं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न हे स्वतःचं स्वप्न वाटत होतं आणि त्याचमुळे ते लढले. ती इतरांची गरज होती, हे शिवाजी महाराजांनी ताडलं होतं. माझं स्वप्न हे फक्त माझीच गरज नाही, ही सगळ्यांची गरज आहे, यासाठी लोक लढतील. ही चौथी आणि महत्वाची गोष्ट. म्हणजे गरज असली पाहिजे, आपण जे करतोय ही इतरांची गरज असते. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. म्हणजे हे सगळं करताना सत्सद विवेक म्हणजे काय की मला जे आहे चांगलं आहे ते मला माहित आहे आणि ते मी कोणत्याही परिस्थितीत करतो.